महादेव. नमस्कार, मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिष तज्ञ आणि वास्तु तज्ञ. आपल्या सर्वांचे वेद भविष्याच्या या कार्यक्रमात स्वागत करते. जाणून घेऊया दिन विशेष. या आठवड्यात 18 सप्टेंबरला हरितालिका आहे. 19 सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवशी सगळीकडे पार्थिव गणपती स्थापना करतात. 20 सप्टेंबरला ऋषी पंचमी आणि गजानन महाराज पुण्यतिथी आहे. 21 ते 23 सप्टेंबर ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी आवाहन, पूजन आणि विसर्जन आहे. आता पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य. मेष रास विद्यार्थी. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या करिअरला घेऊन चिंता जाणवेल. ते अभ्यास करतील पण त्यात त्यांचे मन लागणार नाही. लहान विद्यार्थ्यांना अभ्यासात छान प्रगती मिळण्याचे योग असल्यामुळे ते अभ्यास जास्त करतील. व्यवसाय कसा समोर वाढवता येईल याकडे जातकांचे लक्ष राहील. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना विचारून जातक आपल्या व्यवसाय वाढवण्यात गुंतलेले राहतील. या आठवड्यात धन प्राप्ती होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर तोही वाढेल. नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. या संधीचा लाभ तुम्हाला पद वाढण्यास होईल. या संधीची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत असाल. हा आनंद खूप जास्त प्रमाणात तुम्ही व्यक्त कराल. परिवारासंबंधी जीवनसाथीला तब्येतीची थोडी तक्रार असल्यामुळे तुम्ही त्यांना बराच वेळ द्याल. घरात सर्वांकडे लक्ष द्यावे लागेल. घरातील वातावरण चिडचिडीत जाईल. आरोग्य. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शरीरात आळस राहील. हा आळस शरीर थकल्यामुळे निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही कामाकडे कमी पण आरामाकडे जास्त लक्ष द्याल. घरात एखाद्याला व्हायरल होऊ शकतो. शुभ दिनांक 18-20. शुभ वार गुरुवार शुक्रवार. शुभ रंग गुलाबी पांढरा. उपाय. गणपतीची उपासना करणे. मंदिरात जाऊन गणपती मंत्राचा 108 वेळा जप करणे. घरी कुलदेवीला शुक्रवारी गुळ फुटाणे चढवणे. वृषभ रास विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्यांना नवीन कोर्स करण्यास सुरुवात करावी लागेल. या कोर्सची मदत त्यांना करिअर करिता होईल. लहान विद्यार्थी अभ्यास करण्यास कंटाळा करतील. त्यांचे लक्ष फक्त गेम खेळण्यात असल्यामुळे पूर्ण लक्ष अभ्यासात न लागता दुसऱ्या कामात लागेल. व्यापार. या आठवड्यात व्यवसायात धन वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला आपल्या कामाला लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त होणार आहे. व्यवसाय वाढल्यामुळेही धन वाढू शकते. तुम्ही गुंतवणूक केलेला पूर्ण पैसा कसा काढता येईल याकडे लक्ष राहील. नोकरीमध्ये जातकांना कार्यक्षेत्रात बराच वेळ काढावा लागणार आहे. या आठवड्यात कामापेक्षा जास्त वेळ आपल्या कस्टमरला काम समजून सांगण्यात जाणार आहे. तुम्हाला कस्टमरला आपल्या कार्याविषयी खूप माहिती द्यावी लागणार आहे. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत तुम्हाला तुमच्या सासूरवाडीत जावे लागू शकते. सासूरवाडीवरून तुम्हाला चांगला मित्रही भेटू शकतो. कुटुंब एकत्र असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्य. तुमचे आरोग्य छान राहणार आहे. तुम्हाला जास्त काम झाल्यामुळे फक्त थकवा राहू शकतो. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना व्हायरल राहू शकतो. शुभ दिनांक 19. शुभ वार सोमवार. शुभ रंग जांभळा. उपाय. दुर्गा चालीसा पठण करणे. गुरुमंत्राची 108 वेळा जप करणे. आईची सेवा करणे. मिथुन रास विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपल्या करिअर करिता बाहेर जावे लागू शकते. घरात पैशाची कमतरता होऊ शकते. शिक्षणाकरिता लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासात पूर्ण लक्ष देऊन अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. व्यापार. व्यवसाय जातकांना व्यवसाय पुढे चालवण्याकरिता अजून गुंतवणूक करण्याची वेळ येईल. पण तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असल्यामुळे गुंतवणूक पूर्ण होणार नाही. नफा समप्रमाणात होईल. नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पाहिजे असलेले पद मिळण्याची पूर्ण संधी प्राप्त होऊ शकते. पण तुम्हाला या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. जे युवक नोकरी बघत असेल त्यांना नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होईल. परिवारासंबंधी तुम्हाला या आठवड्यात परिवारासोबत बाहेर जावे लागू शकते. पूर्ण कुटुंब एकत्र येऊन आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या आठवड्यात तुम्हाला जर वेळ मिळाला तर योगा नक्की करावा लागणार आहे. पण समोरचे आयुष्य छान जावे यासाठी आरोग्याकरिता थोडा वेळ काढणे खूप गरजेचे राहील. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य छान राहील. शुभ दिनांक 17-19. शुभ वार गुरुवार सोमवार. शुभ रंग लाल गुलाबी. उपाय. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे. दुर्गा मातेची आराधना करणे. कर्क रास विद्यार्थी. विद्यार्थ्यांना या आठवड्यात मेहनत करावी लागेल.
कारण जेवढी मेहनत कराल तेवढे यश प्राप्त होईल, पण त्यासोबत युक्ती पण लावावी लागेल. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासात गुंतले राहतील. व्यापार, तुम्हाला माहिती आहे की व्यवसाय छान चालत असेल तर मन प्रसन्न राहते, पण जर थोडा तोटा झाला तर असा विचार करू नये की आता कसं होईल. व्यवसायात जर तोटा होतो तर फायदा पण होत असतो, यावर विश्वास करा. नोकरी, जातकांना आपल्या कार्यक्षेत्रात गुप्त शत्रूमुळे नुकसान होऊ शकते, तर त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढू शकतो. परिवारासंबंधी, जीवनसाथी कितीही समजदार असला तरी तुम्हाला त्यांच्यात कमतरता वाटेल. यामुळे वाद निर्माण होऊ शकतो आणि हे वाद कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना सहन होणार नाही, तर काळजी घ्या, घरात वाद होऊ नये. आरोग्य, तुमचे आरोग्य छान राहणार आहे. जीवनसाथीची तब्येत खराब होऊ शकते. त्यांना पोटदुखी, डोके दुखी किंवा मानसिक ताण होऊ शकतो. शुभ दिनांक 20-23, शुभ वार शुक्रवार, शुभ रंग पांढरा. उपाय, रोज सकाळी 6 वाजता सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे, गुरुमंत्राचा जप करणे, गुरु नसेल तर ओम नमः शिवायचा जप करणे. सिंह रास, विद्यार्थी, तुम्हाला या आठवड्यात करिअरचे छान संकेत मिळणार आहे. मोठी कंपनी सुद्धा तुम्हाला नवीन प्रोजेक्ट देईल, पण आपले शिक्षण पूर्ण करण्याकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांना पालकांकडून रागवण्यात येईल, कारण लहान मुलं अभ्यास पूर्ण न करता फक्त कंटाळा करतील. व्यवसाय, व्यवसाय कितीही छान असला तरी तुम्ही व्यवसायाला घेऊन चिंतित राहाल. ही चिंता थोड्या काळापर्यंत राहील. व्यवसाय समप्रमाणात राहील. गुंतवणूक केली असेल तर ती थोडी थोडी निघेल. नोकरी, जातकांना कार्यक्षेत्रात नवीन काम शोधण्यात मन लागेल. त्यांना जुने काम सोडण्याची इच्छा होईल, तर नवीन नोकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जुनी नोकरी सोडू नये. परिवारासंबंधी, कुटुंबामध्ये पाहुणे येऊ शकतात. तुमच्या सर्वांचा वेळ त्यामध्ये जाईल, पण घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्य पण होतील. जीवनसाथीचे काम वाढेल. त्यांची मदत करावी लागेल. आरोग्य, जातक आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. कंबर दुखणे वाढू शकते. बाकी सर्वांचे आरोग्य छान राहील. शुभ दिनांक 21-23, शुभ वार सोमवार शुक्रवार, शुभ रंग लाल पांढरा. उपाय, शनी चालीसा पठण करणे, भोलेनाथाला दूध अर्पण करणे. कन्या रास, विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या घरच्या लोकांना विश्वासात घेऊन करिअरमध्ये तुम्हाला काय करायचे आहे हे समजावून सांगावे लागेल. लहान विद्यार्थी आपल्या मोठ्या भावाला, बहिणीला किंवा शिक्षकांना अभ्यास कसा करावा हे विचारतील. व्यापार, व्यवसाय खूप छान असला तरी तुम्हाला या आठवड्यात थोडं टेन्शन जाणवेल, कारण घरातील खर्च वाढल्यामुळे तुम्ही आपल्या व्यवसायाला किती मोठं करता येईल या चिंतित राहाल. नोकरी, नोकरीच्या जातकांना कार्यक्षेत्रामध्ये बाहेर जावे लागेल. बराच वेळपासून तुम्ही पद वाढण्याची वाट बघत असाल तर ते होऊ शकते. नवीन नोकरी बघत असाल तर ती मिळेल. परिवारासंबंधी, कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला सर्व कार्यात मदत करतील. घरात काम भरपूर वाढणार असून तुम्ही या कामात एकटे न राहता कुटुंब तुम्हाला साथ देणार आहे. जीवनसाथीकडे थोडे लक्ष द्या, त्यांना तुमची गरज भासेल. आरोग्य, तुमचे आरोग्य फार छान राहील. तुम्हाला जीवनसाथीकडे लक्ष देणे गरजेचे राहील. त्यांना पोटदुखी किंवा ताप येऊ शकतो. शुभ दिनांक 22, शुभ वार शुक्रवार, शुभ रंग लाल गुलाबी. उपाय, हनुमान मंदिरच्या परिसरात पिंपळाचे झाड लावणे व त्याची जोपासना करणे, यामुळे आरोग्य ठीक राहील. हनुमान चालीसा पठण करणे. तुळ रास, विद्यार्थी, या आठवड्यात करिअर करिता तुम्ही कितीही धावपळ केली तरी तुमचे काम होणार नाही. त्याला पुढच्या आठवड्यापर्यंत करण्याचा प्रयत्न केला तर ठीक राहील. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासाला घेऊन चिंतित राहतील. त्यांना काही न समजल्यामुळे अभ्यास करणे अवघड जाईल. व्यापार, व्यवसायात तुम्हाला थोडा विचार करून गुंतवणूक करावी लागेल. व्यवसाय किती मोठा आहे यावर तुमचा नफा निर्भर राहणार आहे. तुमच्या व्यवसायाचा बाहेर देशात प्रचार कराल. नोकरी, नोकरीच्या जातकांना या आठवड्यात आराम राहील. त्यांना कोणत्याही कामाचे टेन्शन राहणार नाही. कामाच्या ठिकाणी नेहमी जसं चालत आले आहे तसेच राहणार आहे. परिवारासंबंधी, कुटुंबातील व्यक्तींना बाहेर फिरायला जावे असे वाटेल, पण तुम्हाला वेळ नसल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकणार नाही. घरातील प्रत्येक व्यक्तीला समजून घ्यावे लागेल, नाहीतर गैरसमज होईल. आरोग्य, तुम्हाला थोडा थायरॉइडचा त्रास होऊ शकतो. त्याकरिता डॉक्टरकडे जावे लागेल. घरात व्हायरल होऊ शकतो. मोठ्या व्यक्तींना अंगदुखी होण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक 21-23, शुभ वार सोमवार शुक्रवार, शुभ रंग लाल पांढरा पिवळा. ओम नमः शिवायचा जप करणे, लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन लोणी आणि गडीसाखरेचा प्रसाद चढवणे हे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता. वृश्चिक रास विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता आवश्यक असलेले सर्व साहित्य मिळेल, पण तुम्ही थोडा आळस कराल. या आठवड्यात मन अभ्यासात लागणार नाही. लहान विद्यार्थी शाळेत जाण्याकरिता कंटाळा करतील, त्यामुळे अभ्यास वाढेल. व्यापार तुम्हाला व्यवसायात नवीन कार्य सुरू करायचे असेल तर या आठवड्यात करू नये. फक्त जो व्यवसाय सुरू आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करावा. शॉप असेल तर गुरुवारला सत्यनारायणची पूजा करावी. नोकरी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बॉस तुमच्या कामाने प्रसन्न होणार आहे, पण गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देतील. हिंमत न हारता आपले काम सुरू राहू द्या. परिवारासंबंधी कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळाल्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात घरात कार्यक्रम करू शकाल. जीवनसाथी सोबत बाहेर जाण्याचे योग येतील. आरोग्य तुम्हाला पायदुखी होऊ शकते. जीवनसाथीला ताप येऊ शकतो. बाकी सर्वांची तब्येत ठीक राहील. शुभ दिनांक 20-22, शुभ वार बुधवार रविवार, शुभ रंग पिवळा लाल. उपाय घरात संध्याकाळी पूजा झाल्यावर कपूरमध्ये 2 लवंग टाकून घरात फिरवावे. तुळशी जवळ दिवा लावताना आपल्या परिवाराला तिचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करावी. धनुरास विद्यार्थी तुम्हाला वाटेल की मी शिक्षण घेतले आहे आणि ते पूर्ण झाले आहे. करिअर करिता हे पूर्ण आहे, पण जेव्हा तुम्ही माहिती काढाल तेव्हा ते अपूर्ण वाटेल. तुम्हाला नवीन कोर्स करावे लागतील. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासात खूप वेळ देतील. त्यांना या आठवड्यात आपला अभ्यास करण्यास फार छान वाटेल. व्यापार व्यवसायात जातक नवीन पार्टनर शोधण्याचा प्रयत्न करेल. त्यांना वाटेल की मी अजून व्यवसाय कसा वाढवू शकतो आणि त्याकरिता तुम्हाला नवीन व्यक्तीची गरज भासेल, पण स्वतःचा विश्वास गमवू नये. नोकरीच्या जातकांना आपल्या नोकरीमध्ये त्रास होऊ शकतो. गुप्त शत्रू तुम्हाला काम करू देणार नाही, त्यामुळे तुम्ही उदास व्हाल आणि नोकरी सोडावी का हा विचार मनात येईल. परिवारासंबंधी परिवारातील व्यक्ती आणि तुम्ही घरातील काम वाढल्यामुळे बिझी राहाल. जीवनसाथी आणि तुमच्या मध्ये गैरसमज वाढेल. वाद निर्माण होतील, पण हा वाद काही क्षणात कमी होऊ शकतो. आरोग्य तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे डोके दुखणे डोळे दुखणे होईल. जीवनसाथीला कंबर दुखीचा त्रास होऊ शकतो. मोठ्या व्यक्तींना दवाखान्यात न्यावे लागेल. शुभ दिनांक 20-22, शुभ वार बुधवार, शुभ रंग पांढरा. उपाय शिव चालीसा पठण करणे, सोमवारी शिव मंदिरात बेलाचे झाड लावणे व त्याची जोपासना करणे. मकर रास विद्यार्थी या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अवघड जाईल, कारण अभ्यासात काही विषय अवघड वाटत असल्यामुळे तुम्ही त्यांचे टेन्शन घ्याल. लहान विद्यार्थी अभ्यास करतील, पण त्यांना वाटेल की मी फक्त अभ्यास का करावे, यासोबत खेळलं तरी छान राहील. व्यापार जातकाला व्यापारात समोर काय होईल याची चिंता वाटेल, त्यामुळे व्यवसाय कसा चालवावा तो वाढवण्यास काय करावे हे समजून घेण्यासाठी व्यवसायाशी निगडीत एखादा कोर्स करावा असे वाटेल, पण याची गरज नाही. तुम्ही फक्त आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या. नोकरी या आठवड्यात तुम्हाला बाहेर जावे लागू शकते. कार्यक्षेत्रामध्ये तुमचे काम वाढणार आहे. तुम्ही या आठवड्यात एकही सुट्टी घेऊ शकणार नाही. काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. परिवारासंबंधी कुटुंबातील व्यक्तीसोबत तुम्ही नातेवाईकाकडे जाण्याचे प्लॅन कराल. बाकी सगळे जाऊ शकतील, पण तुम्ही जाऊ शकणार नाही. जीवनसाथी समजून घेणार नाही, त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. वाद टाळावे. आरोग्य कुटुंबात सर्वांना व्हायरल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला पण व्हायरल होईल आणि त्यासोबत मानसिक ताण सुद्धा राहू शकतो. शुभ दिनांक 21-23, शुभ वार गुरुवार शुक्रवार, शुभ रंग पिवळा पांढरा. उपाय दत्त मंदिरात गुरुवारी अन्नदान करणे, दत्त महाराजांचे मंत्र जप करणे. कुंभ रास विद्यार्थ्यांना आपल्या करिअर करिता थोडे संयम ठेवावे लागेल. शिक्षण पूर्ण झालेत की तुम्ही स्वतः करिअर करिता तयार राहाल. लहान विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात बेस्ट द्यायचे आहे असे वाटेल. व्यवसायात तुम्हाला नवीन आयडिया येतील, त्या पूर्ण करण्यासाठी हवे असलेले भांडवल प्राप्त होणार नाही, त्यामुळे व्यवसायात तितका नफा मिळणार नाही आणि तुम्ही दुसरीकडे व्यवसाय करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या जातकांना आपल्या घरातील सर्व काम पूर्ण करून कार्यक्षेत्रामध्ये कार्यही करावे लागेल.
पण तुमचे मन घरातील कामात राहणार आहे. परिवारासंबंधी जीवनसाथीला या आठवड्यात वेळ देणे फार गरजेचे वाटेल. बराच वेळ निघून गेला असला तरी तुम्हाला वाटेल की तुम्ही जीवनसाथीकडे लक्ष देणे सोडून दिले आहे. कुटुंबातील बाकी व्यक्ती तुम्हाला समजून घेतील. किस्सा वाटणी होणार नाही असे सर्वांचे मत राहील. आरोग्य जातकांना या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे राहील. जास्त काम झाले असल्यामुळे थकवा जाणवेल. योगा करणे आवश्यक ठरेल. बाकी सर्वांची तब्येत छान राहील. शुभ दिनांक 17-19. शुभ वार गुरुवार मंगळवार. शुभ रंग पिवळा लाल. उपाय दुर्गा मातेला शुक्रवारी गुळ फुटाणे चढवावे. शिव चालीसा वाचणे. मीन रास विद्यार्थी. विद्यार्थ्यांना आपल्या कुंडलीत बृहस्पती कसा आहे हे बघणे गरजेचे ठरेल. बृहस्पती जर कुंडलीत चांगला असेल तर करिअरमध्ये व शिक्षणात अडचण येणार नाही. लहान मुलांना अभ्यास करण्याकरिता पालकांना प्रोत्साहित करावे लागेल. व्यापार जर परदेशात कोणते नवीन काम सुरू करायचे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते पण सुरू होऊ शकते. फक्त सर्व व्यवस्थित बघून हे कार्य करावे. नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन व्यक्तीसोबत डील करावी लागेल. यामध्ये जर एखादी डील झाली तर तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल आणि नवीन काम देताना पहिले तुमचा विचार करेल. परिवारासंबंधी जीवनात तुम्हाला पाहिजे असलेले उन्नती तुमच्या पार्टनरमुळे प्राप्त झाली आहे हे विसरू नये. तुम्ही हे लक्षात ठेवा की तो सुद्धा तुमच्या जीवनात तेवढाच महत्त्वाचा आहे. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचे योग आहे. आरोग्य तुमचे आरोग्य छान राहणार आहे. फक्त गाडी जपून चालवावी. मोठ्या लोकांचे पाय दुखणे होऊ शकते आणि त्यांना दवाखान्यात न्यावे लागेल. शुभ दिनांक 22. शुभ वार गुरुवार बुधवार. शुभ रंग पिवळा. उपाय गणपतीची आराधना करावी. ओम नमः शिवायचा जप करणे. प्राण्यांना हिरवा चारा खाऊ घालणे. कुंडली काढणे, लग्न जमवणे, नोकरी, घर, व्यापार अशा विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा. नमस्कार. साउजी मैजिक पेस्ट घर लाओ. पेस्ट को कढ़ाई में डालो, सिर्फ पानी मिलाओ और वेजीज डालो. आपकी बेहतरीन वेज करी तैयार. साउजी मैजिक पेस्ट वेज नॉन वेज बनाने का सबसे आसान तरीका.